हाय! दुकानातून घरी आल्यावर सगळं आवरलं आणि मग अंधार पडायच्या आधी पहिलं कढीपत्ता घेऊन आले. आज जेवायला पिठी भात आणि फणसाच्या कुबरीची भाजी बनवायची होती. ही भाजी ना व्हेजमध्ये खूप वेळेस बनवून झाली होती, म्हणून आईला म्हटलं आज कोलिंब टाकून ही भाजी बनवूया. फणसाचे छोटे छोटे तुकडे करून ना तो कुकरला 2-3 शिट्यांमध्ये चांगला शिजवून घेतला होता. मग तो थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतला. मग हे थंड झाल्यावर सगळा फणस हाताने कुस्करून घेतला आणि मग भाजीची सगळी तयारी करून घेतली. पहिलं गरम तेलामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या टाकल्या. लसूण ना तेलामध्ये चांगली भाजू द्यायची. लसणीला खमंग वास यायला लागल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकला आणि मग 2-3 कढीपत्त्याची पानं. हे सगळं तेलामध्ये चांगलं भाजू द्यायचं आणि मग ह्यात आपले रोजचेच मसाले, हळद, लाल तिखट, गरम मसाला हे सगळं टाकलं. सोबतच कोलिंबसुद्धा टाकला. कोलिंब मसाल्यांमध्ये ना चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मग झाकण ठेवून कोलिंब शिजायला ठेवला. कोलिंब शिजल्यावर कुस्करलेला सगळा फणस ह्यामध्ये टाकला. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग सगळी भाजी मिक्स करून ना झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची. थोड्या वेळाने झाकण काढलं. भाजी तयार झाली होती. मग त्यात थोडी कोथिंबीर टाकली. सगळी भाजी मिक्स केली आणि नेहमीप्रमाणे जेवण झाल्या झाल्या लगेच जेवायला बसले. पिठी भात, फणसाच्या कुबरीची भाजी. वाव! मस्त असं जेवण झालं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.